नमस्कार मित्रांनो, आज आपण ई-फायलिंगच्या माध्यमातून रिव्हर्ट झालेले केसेस एडिट करण्यासाठी जो ऑप्शन आहे, तो आपण आत्ता पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला जावं लागेल सुरुवातीला आपल्या प्रोफाईलमध्ये स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं मोबाईल नंबर जो रजिस्टर केलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर पासवर्ड अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या खाली जाऊन आपल्याला कॅप्शन सिलेक्ट करायचा आहे. शक्यतो रिफ्रेश करून नवीन कॅप्शन घ्यावं, म्हणजे इथं पटकन अपलोड किंवा ते आपलं पटकन ओपन होतंय प्रोफाईल. नाहीतर थोडासा प्रॉब्लेम येतो इथं कॅप्शनचा. इथं आपण पाहतोय आता ऑब्जेक्शनमध्ये केसेस आहेत कोणकोणत्या, ते इथं आपल्याला ऑब्जेक्शनमध्ये दिसतील. ऑब्जेक्शनमध्ये अशा केसेस आहेत. मग त्याचं काय ऑब्जेक्शन आहे ते आपणाला इरेज करण्यासाठी दिसणार आहेत. तर केस फायलिंगमध्ये जायचं आहे. न्यू केस फायलिंगमध्ये जाऊन इथं ऑप्शन आहे तो एडिटचा ऑप्शन आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, की कोणकोणत्या कारणाने इथं आपल्या केसेस ज्या आहेत, त्या ई-फायलिंगच्या माध्यमातून एडिटसाठी दिलेल्या आहेत. इथं. आता इथं जो आहे, तो लगेच या केसच्या समोर एडिटचा ऑप्शन आहे. जे ऑब्जेक्शन आहे, ते याच्यामधलं ऑब्जेक्शन तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि त्यानंतर ई-फाईल करून ते ऑब्जेक्शन रिमूव्ह होतं. ऑप्शन आहे तो एडिटिंगचा या ठिकाणी आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला न्यू केस फायलिंगमध्ये जाऊन तिथं एडिट करून ती फाईल तुम्हाला पाहायची आहे. थँक यू.